श्री स्वामी समर्थ दोस्त. तर आज आपण बनवून आले कप केक बनवणार आहे. तर हे बघा, तुम्ही बघू शकता किती मऊ आहे. मी दाबून बी दाखवते तुम्हाला. खूप खूप छान झाले आहे केक आणि टेस्टी झालेले आहेत. आणि हे मी कोको पावडर न वापरता कॉफी वापरलेली आणि कॉफीने पण खूप सुंदर केक झालेले आहेत. तर बघू शकता तुम्ही, मस्तपैकी झाले. चला मग बघूया ही रेसिपी कशी आहे आणि कसं काय बनवायची. आणि ही खूप सोपी आणि सरळ रेसिपी, काही जास्त त्याच्यात वस्तू लागणार नाही आहे. तर चला मग बघूया. तर इथं मी एक भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी 1 कप हे बघा, मी आधी तुम्हाला सगळं साहित्य दाखवते मला. तर मग मी तुम्हाला सांगते. इथे हे बघा, ही मी दही घेतलेली आहे. 1 कप दही घेतलेली, छोटा कप आहे. आणि सगळ्यात छोटा कप आहे तो. 1 कप दही घेतलेली आहे आणि त्याच कपभर मी तेल घेते. ज्या कपने आपण दही घेतली त्याच कपने तेल घ्यायचे, म्हणजे मैद्यापेक्षा कमी. आणि हे चांगलं फेटून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. जेवढं चांगलं मिक्स करता येईल तेवढं मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने. आणि त्यानंतर मग आपण याच्यात टाकून हे चांगलं जेवढं मिक्स करता येईल तेवढं मिक्स करायचं चांगलं. आणि जेवढं तुम्ही बॅटर चांगलं बनवणार तेवढा केक तुमचा छान येईल. तर त्यानंतर मग इथं मी पिठी साखर घेते. पिठी साखर टाकायची. ती पण मी 1 कप पिठी साखर घेतलेली आहे. छोटा कपवर दही आणि त्याच्याशी थोडासा मोठा कप पिठी साखर आहे. ते पण चांगलं मिक्स करून घ्यायचं. जेवढं चांगलं मिक्स करता येईल तेवढं चांगलं. तर हे बघा, या पद्धतीने हे मस्तपैकी फेटून घ्यायचं आहे. एकजीव तिघं वस्तू एकजीव व्हायला पाहिजे मस्तपैकी. बघा, तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे. हा मैदा घेतला मोठा, 1 कप मैदा घेतलेला आहे मी. आणि हे खायचा सोडा अर्धा चम्मच बेकिंग पावडर आहे. आणि हे सगळं चाळून घ्यायचं, व्यवस्थित चाळून घ्यायचं. कारण की एखाद्या वेळेस मैद्यात गोठळी वगैरे येते, घाण येते, तर ते व्यवस्थित चाळून घ्यायचं. हे मी चाळून घेतलं आणि आता हे मी सगळं मिक्स करून घेईल. आणि थोडंसं चांगलं मिक्स करायचं. जेवढं तुम्ही चांगलं मिक्स करणार तेवढं चांगलं. ते बघा, मस्तपैकी या पद्धतीने मिक्स करायचं. आणि नंतर मग हे आधी सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग बघायचं की आपल्याला पाणी या दूध लागणार आहे का. तर मी इथं मी दूध घेते. तुम्ही पाणी पण घेऊ शकता, तर काही हरकत नाही. पाणी घ्या, दूध घ्या. आणि दूध आणि पाणी कोणतीही वस्तू घ्या, तर थोडं थोडं टाकायचं, एकदम टाकायचं नाही. तर हे आपलं स्मूथ बॅटर तयार झालं. इथं मी 1 चम्मच कॉफी घेतलेली आणि ती पण टाकून चांगली मिक्स करून घ्यायची. आणि जेवढी चांगली मिक्स करता येईल तेवढी मिक्स करून घ्यायची. आणि नंतर मग हे बघा, या पद्धतीने चांगलं मिक्स करायचं. दूध जास्त आपल्याला लागलं नाही, छोटा चम्मच दूध कप लागला. ते बघा, ह्या पद्धतीने कंडिशन व्हायला पाहिजे. ते तुमच्या मैद्याच्या बॅटरनुसार तुम्ही घेऊ शकता. आता मी थोड्या वेळ झाकून देते आणि 15-20 मिनटं तरी झाकून ठेवून दिलं. आणि त्यानंतर मग आपण परत हे बघा किती घट्ट होऊन गेलं आपलं. काय कंडिशन होते आणि आता काय झालेली बघू शकता. आणि त्यानंतर मग मी याच्यात एसन टाकेल, व्हिनेगर एसन हे ते टाकायचं. 2-3 थेंब टाकायचं जास्ताने. वाटलं तर जास्त टाकलं तरी चालेल, पण मी इथं थोडंसं कमीच टाकते. तरी मी 3-4 थेंब टाकले, म्हणजे जवळ अर्धा छोटा चम्मच टाकलं. आणि नंतर ते सगळं मिक्स करून घेतल्यानंतर हे मी चहाचे कप आहेत हे घेतल्यानं त्याच्यात मी टाकणारे. तुम्ही रेडीमेड कपकेकचे जे कप येतात त्याच्यात बी घेऊ शकता. माझे जर हे चहाचे कप आहेत मी त्याच्यात घेते. मी जास्त करून चहाचेच कप घेते, कारण की ती मोठी साईज येते म्हणून. खूप छान येतात त्याच्यात पण, खूप सुंदर येतं. आपले साध्या कप
कपमध्ये त्या बेकिंग कपमध्ये बनवतो त्याच पद्धतीने याचे पण येतात. खूप सुंदर येतात आणि छान येतात. तर इथं मी आता बॅटर टाकून घेतलेलं आहे, सगळं याचे टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर माझे जवळजवळ 5-6 कप तयार झाले आणि टॅप करून घ्यायचं. टॅप केल्यानंतर बबल असले तर ते निघून जातात आणि आपलं कप केक व्यवस्थित होतो, बेक होतो. तर इथं बघा मी टॅप करून घेते चांगल्या पद्धतीने. जेवढं तुम्हाला चांगलं टॅप करता येईल तेवढं टॅप चांगलं करायचं आहे बघा. या पद्धतीने मस्तपैकी टॅप करून घ्यायचं आणि त्यानंतर मग हे होते तोपर्यंत मी आधीच तव्यावर हे गरम करायला ठेवून दिलेलं होतं. वाळू गरम करायला ठेवून दिलेली होती मी आधीच आणि ती चांगली गरम होऊ द्यायची वाळू. आणि मग वाळूच्या जागेवर तुम्ही कढई, तव्याच्या ऐवजी कढई बी घेऊ शकता आणि वाळूच्या जागेवर तुम्ही मीठ पण घेऊ शकता. मीठ पण छान असतं, मीठवर पण तुम्ही बेक करू शकता. हे बघा या पद्धतीने मी आता तव्यावर ठेवून दिलेलं आहे आणि नंतर मग माझं इडलीच्या भांड्याचं झाकण झाकून घेते. आता इथं तुम्ही कढई घेऊ शकता, काही घेऊ शकता, कुकरमध्येही ही बनवू शकता, काही हरकत नाही. तिथं खाली तुम्ही आपलं मीठ किंवा वाळू टाकायची आणि होऊन जातं. माझं 15 ते मला जवळजवळ हे 40 मिनटं लागले बेक व्हायला. पूर्ण 20 मिनटात नाही होत, 40 मिनटं लागले. आणि बघा बघू शकता किती छान केक क्लीन झालेलं आहे एकदम. आता हे मी खाली उतरून घेईल आणि थंड झालं का मी ते काढून घेईल. या पद्धतीने मस्तपैकी हे झाले. आता थंडे झालेले हे थोडंसं ओव्हरकुक म्हणजे त्याच्यात बसलं नाही, ते बाहेर निघून आले. गरम येत अजून आणि ते गरम येत अजून म्हणून मी हळूहळू हात लावते. तर थंडे होऊ देऊ आणि मग नंतर आपण काढून घेऊ. तर त्यानंतर मग मी हे बघा तुम्ही बघू शकता थंडे झाले आणि मी काढून घेतले. मी सॉरी तो शूट नाही करू शकली. ते बघा किती मऊ झालेले आहेत, किती सुंदर आलेले आहेत बघू शकता तुम्ही. कॉफी कप केक खूप सुंदर झालेले ते बघा तुम्ही. टेस्टी पण तेवढेच झाले. साईला खूप म्हणजे खूप आवडले. त्याच्या बड्डेलासाठी बनवले होते मी. आणि हे बघा तुम्ही बघू शकता मस्तपैकी आलेले. तर माझी कपकेकची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्ही अगर माझी रेसिपी ट्राय करत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हा मी छोटासा एक केक बनवला होता जो तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते. तोच भेटेल मी कॉफीचे जे आपण. तर मग चला मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. श्री स्वामी समर्थ.